नमस्कार. आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कुंभोज परिसरात वादळी पावसाने 2 दिवस धुमाकूळ घातल्याने ओढे नाले तुडूंब भरून वाहत असून बुधवारी झालेल्या पावसात कुंभोज हातकणंगले रोडवर असलेल्या हिंगलजे मळ्याजवळ पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु पुलालगतचा कठडा कातरून काही शेतकऱ्यांची शेतीही कातरली गेली आहे. येथील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच डोंगर भागातील पाणी येत असल्याने बाजूपट्टीही दिसून येत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. सतर्क नागरिकांनी तिथे उभे राहून येणारी वाहने रस्त्याच्या मध्यभागातून घालवली व हिंगलजे मळ्यातील 20 ते 25 तरुणांनी जेसीबीच्या साहाय्याने पाण्याला वाट करून दिली. परंतु भविष्यात पूल मोठा करून या पुलाखाली मोठ्या पाईपा घालण्याची मागणी होत आहे. तसेच हिंगणगाव कोटेसर रोडवर असलेल्या पुलावरही 2 फूट पाणी आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली. तसेच घामांडेमाळा येथे नुकताच अंदाजे 4 ते 5 एकर ऊस लावण्यासाठी बी मांडण्यात आले होते. त्याचबरोबर सोयाबीनही लावण्यात आले होते. पण दुपारच्या दरम्यान जोरदार पावसाने सुरुवात केल्याने या 4 ते 5 एकराच्या लावणीचे बी व सोयाबीन रोपे वाहून गेले असून येथील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील शेतींना तळ्याचे स्वरूप आले आहे. उपादेमाळा येथेही लावण करून 15 दिवस झाले होते. अचानक या वादळी पावसाने लावण केलेल्या क्षेत्रात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दानोळी कुंभोज रोडवर पुलालगत असलेल्या शेतकऱ्याच्या शेतीचा बांध कातरूनही मोठे नुकसान झाले आहे. तरी या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे. आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखे, हिंगणगाव, कुंभोज.